नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या ॲक्ट्रा या कीटकनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याच्यामध्ये कोणता घटक आहे, त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकांमध्ये कशा प्रकारे करू शकतो किंवा ते कोणकोणत्या किडींना कंट्रोल करते, त्याचप्रमाणे त्याचे वापरण्याचे प्रमाण काय किंवा कोणत्या अवस्थेत वापर करावा की ज्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा प्राप्त होईल, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ॲक्ट्रा की जे आपणाला सिंजेंटा कंपनीचे आढळून येते, त्याच पद्धतीने आपणाला इतर कंपन्यांचे सुद्धा की ज्यामध्ये आपणाला थायमिथॉक्झम हा 25% WG या फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला आढळतो। थायमिथॉक्झम हा आपणाला बऱ्याच कंपन्यांचा, टाटा कंपनीचा आपणाला अनंत या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे। त्याच पद्धतीने बायोस्टॅट कंपनीचा हा आपणाला इव्हिडंट या नावाने उपलब्ध आहे। याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके, त्याच पद्धतीने सोयाबीन असेल, आल्यासारखं पीक असेल किंवा सर्वच पिकांमध्ये आपण रसशोषक किडी, मग त्याच्यामध्ये पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडे असतील, तसेच ज्या आपणाला लहान आळ्या आढळतात किंवा लिप मायनर याच्या कंट्रोल करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो। तसेच मिलीबगच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो। याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, वांगे असेल किंवा काकडी असेल, त्याच पद्धतीने पावट्यासारखं पीक असेल किंवा चवाळ्यासारखं पीक असेल की ज्यामध्ये आपणाला माव्याचा प्रादुर्भाव किंवा ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा जाणवतो, किंवा मिरचीसारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये आपणाला हिरवे तुडतुडे, पांढरी माशी असेल किंवा रसशोषक किडींचा जास्त प्रमाणात अटॅक हा आपणाला झालेला जाणवतो। त्याच्या नियंत्रणासाठी आपण थायमिथॉक्झम हा 25% किंवा ॲक्ट्राचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे नियंत्रण हे रसशोषक किडींवर आपणाला मिळालेले पाहायला मिळते। याचा वापर केल्यानंतर किंवा स्प्रे केल्यानंतर आपणाला थ्रिप्स असेल, ॲफिड्स असतील, व्हाईट फ्लाय, मिलीबग व माइट्सवर आपणाला कंट्रोल मिळत नाही, याच्यावर आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळालेले पाहायला मिळते। याचं वापरण्याचं प्रमाण हे आपण सुरुवातीच्या स्टेजला किंवा प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण 15 लिटर पाण्यासाठी आपण 5 ग्रॅमपर्यंत याचा वापर करू शकतो, किंवा जास्त जर आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव झाला असेल तर आपण प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅमपर्यंत ॲक्ट्राचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने रसशोषक किडीवर कंट्रोल मिळालेलं हे आपल्याला पाहायला मिळतं। तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।